कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय श्रीराम शेठ आव्हाड, जनरल बॉडी सदस्य सन्माननीय मोहन शेठ काकड, तंटामुक्तीचे अध्यक्ष आदरणीय कचू नाना, गावचे पोलीस पाटील श्री ज्ञानेश्वरजी साबळे, सर्व ग्रामस्थ, आमच्या पर्यवेक्षिका आणि ज्यांच्या पुढाकाराने आज हे प्रदर्शन आपण भरवलं असे आमचे गुरुकुलच्या आठवीचे वर्ग शिक्षक काशीद सर, त्यांना सहकार्य करणारे पगारे सर, सय्यद सर, या सर्वांचं प्रथमतः मी आभार व्यक्त करतो. त्याचं कारण असं की शासनाने सध्या पोषण आहारामध्ये नवीन पद्धतीने जे पोषण आहार युक्त असणारे जे कडधान्य आहे ते विद्यार्थ्यांना मिळावं, कुठलंही बालक कुपोषित राहू नये म्हणून शासनाने प्रचंड खर्च खरं तर पोषण आहारावर सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण खीर देतो, त्याचप्रमाणे मोड आलेले वेगवेगळे कडधान्य देतो. त्यामध्ये चवळी, वाटाणा, मूग, त्याचप्रमाणे मठ, हरभरे या सर्व घटकांचा समावेश शासनाने केलेला आहे. खरं तर या कडधान्यांमध्ये फार महत्त्वाचे असे घटक असतात जे आपल्या संगोपनासाठी, बालकांच्या संगोपनासाठी अतिशय उपयुक्त असतात आणि सर्व जीवनसत्व विद्यार्थ्यांना मिळावे या हेतूने शासनाने ही योजना सुरू केलेली. त्या अनुषंगाने आम्ही काल आमच्या रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन होता आणि त्या निमित्ताने आम्ही वेगवेगळी कडधान्य व इतर तृणधान्य या सर्वांचं प्रदर्शन आज विद्यार्थ्यांच्या मदतीने इथं भरवण्यात आलं. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि खरं तर या प्रदर्शनाचा मुख्य हेतू असा आहे की विद्यार्थ्यांना कुठल्या कडधान्यात कुठले जीवनसत्व असतात, कुठले घटक आपल्या शरीराला मिळालेच पाहिजे याची माहिती तर होतच असते. पण आज जर आपण बघितलं तर शहरातल्या मुलांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात की वरती येतात हे सुद्धा समजत नाही. पण आमच्या या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रत्येक कडधान्याची ओळख या निमित्ताने आज झाली. सर्व प्रकारचे कडधान्य इथं ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. जवळजवळ 52 किती वाण येऊ सर 50च्या पुढे वाण आम्ही इथं उपलब्ध केलेले आणि यातून नक्कीच विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे आणि ही कडधान्याचा वापर भविष्यात ही मुलं त्यांच्या आहारात नक्की करतील अशी अपेक्षा आहे. सर्वांनी, विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी यात सहभाग घेतला त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी सर्वांचे, त्याचप्रमाणे आमचे काशीद सर, पगारे सर आणि सय्यद सर यांचेही आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय करवली.